मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण बुरहानपूर ते असिरगडपर्यंतची अपडेट दिली होती तुम्हाला. आणि आजची अपडेट त्याच्या समोरची आहे. असिरगड ते ओंकारेश्वर रोड जंक्शन म्हणजे मत्तक्कापर्यंतची आपली आजची अपडेट राहणार आहे. 95 किलोमीटरची ही अपडेट राहणार आहे. होतापर्यंत आपण शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न करू. अपडेट जास्त लांबवू नये, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे याचे प्रयत्न करू. मित्रांनो, महाराष्ट्रातून किंवा देशाच्या अलग अलग भागातून मध्य प्रदेशमध्ये खूप लोक पर्यटनासाठी येत असतात. तसंच असिरगडमध्ये येते. इथचे जे किल्ले, अहिल्याबाई होळकर जे आहे त्यांच्या घराण्याचा संबंध आहे असिरगड संघ आणि ऐतिहासिक वास्तू आहे इथं. असं म्हणतात की इथं मुघलांच्या काळातनी किंवा त्याच्या अगोदरच्या काळातनी जमिनीतनी खूप सोनं नाणं गाळलेलं आहे. त्यामुळे इकडं खूप खोदाईसुद्धा झालेली आहे किल्ल्याच्या आजूबाजूला. आणि काही शेतातनी बी लोकांना खरंच सोनं नाणं मिळालेलं आहे. त्यामुळं इथं महत्त्व अन्यसाधारण आहे असिरगडचं. आणि किल्ल्याचं महत्त्व तर आहेच. हे नॅशनल हायवे जे बनत आहे, हे बनल्यानंतर असिरगडला पर्यटक जास्त प्रमाणात येणार, म्हणजे त्यांना सुविधा होणार आहे लवकर येण्याची. आता कसं ते टाईम लागते, रोड तेवढं काही खास नाही आहे. त्यामुळे या नॅशनल हायवेचं खूप महत्त्व आहे. मित्रांनो, हे नॅशनल हायवे इंदोर हैदराबादचा एक पार्ट आहे. म्हणजे इंदोर खंडवा इच्छापूर जे आहे ते भाग आहे इंदोर हैदराबाद नॅशनल हायवेचा. इंदोर हैदराबाद हायवेचा हा भाग आहे इंदोर इच्छापूर हायवे 203 किलोमीटरचा. याला 1163 करोड रुपये खर्च येणार आहे मित्रांनो. आणि या हायवेवर 2 घाटातनी बोगदा तयार करण्यात येणार आहे. जे भेरू घाट आहे 300 मीटरचा बोगदा आणि बाई घाट आहे 480 किलोमीटरचा बोगदा. आणि असिरगडमधून हे जाणार आहे. असिरगडचा जे किल्ला आहे त्याचाच आता समोर तुम्ही बघू शकता. किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे. हे मुक्ताईनगरकडून आपण जेव्हा जातो खंडव्याकडं तेव्हा हे किल्ला लागते मित्रांनो. छान किल्ला आहे, बघण्यासारखा आहे, ऐतिहासिक वास्तू. मित्रांनो, इच्छापूरपासून आपण इंदोरकडे जातो तेव्हा ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र लागते, म्हणजे या रोडच्या साईडला आहे ते. आणि नर्मदाचं म्हणजे समजा ते नदीचं संगम आहे. जैन धर्माचं तीर्थक्षेत्रसुद्धा आहे बडवामध्ये. त्यामुळं या लाईनवर ट्रॅफिक खूप राहते. आणि मालाची आयात निर्यात जे राहते महाराष्ट्रातून एमपीतून महाराष्ट्र, त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक खूप राहते. आणि हे बिझी एरिया आहे. हे रोड जे आहे हे बिझी आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. हे 4 लेनचा हायवे राहणार आहे मित्रांनो. यामध्ये अनेक विभाग आहे. जसे इंदोर ते खंडवा ब्राऊनफील्ड, खंडवा ते अकोला ग्रीनफील्ड, अकोला ते नांदेड सांगारेड्डी NH 161. मित्रांनो, हे 2 मार्गातून जाणार आहे. एक इच्छापूरकडून जाणार आहे म्हणजे मुक्ताईनगरकडून, आणि एक डायरेक्ट खंडव्यापासून अकोल्यापर्यंत जाणार आहे फॉरेस्ट एरियातून. तर आपली अपडेट मुक्ताईनगरकडून आहे. हे जे खंडवा जम्मू पाणी अकोला हे एक भाग आहे. खंडवा बुरहानपूर इच्छापूर अकोला जिकडून आपण आत्ता आलेलो आहोत. तसं हे नॅशनल हायवे खूप मोठा आहे मित्रांनो. नावाले तर इंदोर हैदराबाद आहे, परंतु ही कोटा उज्जैन इकडूनही सुद्धा येणार आहे. हे कनेक्ट होणार आहे मित्रांनो. या मार्गावर काही जंक्शनसुद्धा राहणार आहे. ते या प्रकारे आहे. महाराष्ट्रातले जंक्शन अकोला इथे एक जंक्शन राहणार आहे. नॅशनल हायवे 6 अकोला इथंच एक जंक्शन, ज्या जंक्शनहून अधिक एक मार्ग निघणार आहे NH 161A, जे अकोला बार्शी टाकळी डिग्रस आर्णी माहूर किनवडकडे जाते आपल्या. त्याच्यानंतर समोर आहे वाशिमपाशी नॅशनल हायवे 161E आणि नॅशनल हायवे 6 तिथं त्या जंक्शनवर मिळते. समोर नांदेडला मिळते मित्रांनो नॅशनल हायवे 122. आणि आपलं नागपूर तुळजापूर हायवेसुद्धा मिळते. नांदेडमध्येच मिळते अधिक 204 हे नॅशनल हायवे तिथे मिळते मित्रांनो. आत्ता मी नांदेड जिल्ह्यात गेलो अर्धापूरकडं. वारंगा फाट्यावर नॅशनल हायवे 161 मिळते मित्रांनो.
सामान्य एकदम वाहतूक असल्यासारखं आहे ते. म्हणजे नॅशनल हायवे जे डेव्हलप झालेलं आहे, जसं आपलं नागपूर तुळजापूर, तसं ते डेव्हलप झालेलं नाही आहे. आणि एमपीतलं हे काम तुम्ही बघू शकता. कुठं तर अधिक आता सध्या समजा असंच टेम्परवारी रोड बनवलेले आहे. हे लवकरात लवकर झालं तर इथं सुविधा होईल, नाही तर इथं काय ते धूळ मिट्टी खूप आहे. काही लोकांना तर सहन नाही, ज्याला दमाची बिमारी आहे त्यांना. मित्रांनो, ऑगस्ट 2020मध्ये प्रस्तावित झालं इंदोर हैदराबाद हायवे. डिसेंबर 2020ला पायाभरणी झाली याची. 30 एप्रिल हैदराबाद इंदोर आर्थिक कॉरिडॉर 96 किलोमीटरच्या लांबीच्या तेलंगणा विभागातनी नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं 9 जून 2024ला पहिल्या पॅकेजचं. आणि पहिल्या दुसऱ्या पॅकेजचं उर्वरित काम चालू आहे मित्रांनो. आणि मार्च 2024ला मोदी यांच्या हस्ते, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नॅशनल हायवे 161च्या 40 किलोमीटर लांबीच्या सेक्शनचे उद्घाटन झाले तेलंगणातच कांडी आणि रामसनपल्ले दरम्यान. मित्रांनो, तेलंगणातून हे हैदराबाद, येलारेड्डी आणि बोधनमधून जाणार आहे. महाराष्ट्रातून बिलोली, नांदेड, कलानुरी, हिंगोली, वाशिम, अकोला. एमपीतनी आपलं इच्छापूरकडून जाणार आहे. इच्छापूर, बुरहानपूर, बडवाह, इंदोर. मित्रांनो, नांदेड वाशिमच्या मधात 130 किलोमीटरचा जे भाग आहे तिथं 3 टोल्स आहे. तर हे टोल नाके त्यानं सुद्धा थोडा कम करायला पाहिजे. कसं हायवे बनणार, पण जर टोल इतके असेल तर कोण इथून प्रवास करणार, इकून तिकून मार्ग काढणार काही लोक. जिल्ह्यानुसार मित्रांनो, अकोला जिल्ह्यातून कापसी पातूरमधून जाणार हे मार्ग, अकोला, कापसी, पातूर. वाशिममधून मालेगाव, वाशिम. हिंगोलीतून हिंगोली, कलामनुरी. नांदेडमधून अर्धापूर, नांदेड, देगलूर इथून हे जाणार आहे मित्रांनो मार्ग. आपल्या काही दर्शकांचे म्हणजे सबस्क्राईब करणाऱ्या लोकांची कमेंट होती काही कुठून जाणार आहे, तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर इथून मिळालेलं असेल मित्रांनो, आशा करतो. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच लेटेस्ट अपडेटसाठी. तुमच्यासाठी असे लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो आम्ही. ते व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आपण एक व्हिडिओ अधिक टाकलेला आहे बोरगावमध्ये जे बनलेला हायवे आहे. काय सुंदर देखावा आहे खूपच. असं जर हायवे पूर्ण कंप्लीट झाला तर खूप चांगलं देखावा तर निसर्गरम्य वातावरणात राहणार आहे. दिसायला खूप छान आहे. कनेक्टिव्हिटी फास्ट होणार आहे मित्रांनो. आणि या हायवेला खूप नॅशनल हायवे दुसरे बी येऊन मिळणार आहे. त्याची उपशाखा जी आहे ते, जसं नॅशनल हायवे 347 BG, नॅशनल हायवे 161G, नॅशनल हायवे 161 जे ऑलरेडी अकोला ते सांगारेड्डीपर्यंत आहे. आणि हे हायवे बनल्यानंतर 150 किलोमीटरची लांबाई कमी होणार आहे इंदोर ते हैदराबाद दरम्यान, म्हणजे त्यांच्या मधात नाही. एमपीतनी घाट सेक्शन जास्त आहे मित्रांनो, त्यामुळे तर बोगदेसुद्धा आहे 2-3. आणि टप्प्याटप्प्याने हे काम कंप्लीट करण्यात येणार आहे. एमपीतलं काम चालू झालेलं आहे. महाराष्ट्रातलं काम अधिक चालू व्हायचं आहे मित्रांनो. जसं देगलूरकडे अधिक काम चालू व्हायचं आहे. ते रस्ता अधिक खराब आहे मित्रांनो. याचा डायरेक्ट फायदा MP म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणात होणारच आहे. आजूबाजूचे जे जिल्हे आहे म्हणजे हे नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे जिल्हे त्यांना सुद्धा याचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो. नांदेड जिल्ह्यातनी अर्धापूर वगैरे जे आहे, वारंगा फाटा, त्याच्या आजूबाजूला माहूर देवस्थान आहे. आर्नीकडून जाणारा आहे मार्ग आहे. नॅशनल हायवे 161A डिग्रसहून जात आहे. नॅशनल हायवे 161G त्याच्या आजूबाजूला जे खेडे आहे, गाव आहे, सिटी आहे छोटी मोठी, त्यांनासुद्धा याचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो. अकोल्यातून जात आहे, जळगावातून जात आहे, वाशिम, हिंगोली, नांदेड तर जातच आहे. ते फायदा खूप होणार आहे या हायवेचा माल वाहतुकीसाठी. जळगावातून आपली केळीची निर्यात असो, यवतमाळातला कापूस असो,
MP तले गहू तांदूळ जे आपल्या इथे त्याचा खूप फायदा होणार आहे, परंतु घाट सेक्शनमध्ये टाईम लागणार आहे मित्रांनो. हे हायवे लवकर होण्यासाठी टाईम लागणार आहे, हे घाट सेक्शन वगैरे असल्यामुळं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, परंतु हे आपल्याला सर्व फुटेज द्यायची होती तुम्हाला म्हणून मोठा झालेला आहे. हे सेमी एसएस हायवे राहणार आहे मित्रांनो, 4 लेनचा. याच हायवेतून राजस्थानच्या उज्जैनला जाता येते मित्रांनो, तीर्थक्षेत्र आहे. या हायवेचा फायदा आपल्या महाराष्ट्रातले जे देवस्थान आहे शेगाव त्यांना सुद्धा खूप होणार आहे मित्रांनो. नांदेडमध्ये जे दर्गा आहे, देश विदेशातून जे भाविक भक्त येतात त्यांना सुद्धा या हायवेमुळे लवकर येण्यासाठी एक अधिक मार्ग उपलब्ध होणार आहे मित्रांनो. आता हे डेव्हलपिंग जे चालू आहे रोडचं, हे हैदराबादपर्यंत चालू आहे मित्रांनो. महूच्या जवळ त्या घाटातनी सुरुंगचं काम चालू आहे. अधिक महूवरले लोक आंबेडकर नगर जे आहे महूचं, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जन्मस्थान आहे तिथे दर्शन घ्यायला सुद्धा आपल्या महाराष्ट्रातून खूप लोक येतात. MP येतात, UP राजस्थानातून, छत्तीसगड, गुजरात, पंजाबमधून सुद्धा येतात. तर हे हायवे कंप्लीट झाल्यानंतर त्यानं खूप सुविधायुक्त होणार आहे मित्रांनो. आता महाराष्ट्रातून महूला येण्यासाठी मुक्ताईनगर मार्ग असो का अमरावतीकडून असो, खूप कसं किचकट आहे येणं जाणं. अमरावतीकडून येताना तर तिथे एक चेकपोस्ट लागते, रात्रीचं आलं तिथे 2-2, 3-3 घंटे थांबावं लागते मित्रांनो. फॉरेस्ट डिपार्टमेंट लवकर तिथं परमिशन देत नाही जाण्याची. 2 घंट्यातून एकदा असं ओपन होते ते चेकपोस्ट. आता समोर जे एक दिसत आहे मित्रांनो बोर्ड लागलेलं, ते इंदोर, खंडवा आणि बोरगावकडे जाणाऱ्या दिशाफलक आहे. समोर खंडवा आहे, तर आपण तिकडे जाऊया. हे हायवे कंप्लीट झाल्यावर टोलनाके किती जागेवर राहणार आहे आधी कन्फर्म झालेलं नाही आहे मित्रांनो. काही टोलनाके चालू झालेले आहे, काही चालू व्हायचे आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत ओंकारेश्वर रोड जंक्शन या जाग्यावर, म्हणजे मोतक्यातने आपण आलेलो आहोत. इथूनच ओंकारेश्वर जे देवस्थान आहे तीर्थक्षेत्र, तिथं जाण्यासाठी एक मार्ग आहे मित्रांनो. त्यामुळे या जंक्शनचं नाव ओंकारेश्वर रोड जंक्शन देण्यात आलेलं आहे. या रेल्वे लाईनचं सुद्धा काम चालू आहे मित्रांनो, आणि अकोला खंडवा रेल्वे लाईनचं सुद्धा काम चालू आहे मित्रांनो. ओंकारेश्वर जंक्शन एक जुनं रेल्वे स्टेशन होतं, त्याच्या बाजूला नवीन रेल्वे स्टेशन बनत आहे, डेव्हलपमेंट चालू आहे मित्रांनो. आजची अपडेट इथपर्यंतच होती. अपडेट पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अपडेट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन जाग्यावर, नवीन एखाद्या प्रोजेक्टची माहिती घेऊन तुमच्यासाठी ग्राउंड रिपोर्ट घेऊन येऊ मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर जा, बेल आयकॉनसुद्धा दाब जा. आम्ही व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल याच्यासाठी. धन्यवाद मित्रांनो पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल. आणि तुम्ही आमची जर मागील अपडेट बघितले नसेल तर ते चॅनलवर जाऊन बघून घ्या मित्रांनो, ते खूप छान आहे. याच मार्गावर इंदोर इच्छापूरवर